सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आपल्याकडे अंड्यांविषयी अनेक गैरसमज पाहायला मिळतात. दररोज किती अंडी खावीत यावरही बऱ्याच लोकांची वेगवेगळी मतं असतात. अंड्यांचे नक्की फायदे काय होतात? अंड्यातील जो पिवळा भाग आहे तो खावा किंवा न खावा यावरही वेगवेगळी मते दिसून येतात. याबद्दलच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अंड्याला एक प्रकारचं कंप्लीट फूड म्हणून ओळखलं जातं. कंप्लीट फूड का? तर त्याच्यात 9 प्रकारचे लागणारे सर्व इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत आणि हे अमिनो ऍसिड्सच आपल्या बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे मसल बिल्डिंगसाठी मदत करणारे हे घटक म्हणजेच अमिनो ऍसिड्स आहेत आणि याच्यापासूनच प्रोटीन्स बनतात जे बॉडी बिल्डिंगसाठी मदत करतात. त्यामुळे अंडे हे एक प्रकारचे कंप्लीट फूड आहे. त्याच्यामध्ये सगळे अमिनो ऍसिड्स, मिनरल्स, विटॅमिन्स आणि प्रोटीन याचा भरपूर मोठ्या प्रमाणात साठा आहे. तर आता नक्की पाहूयात की एका 50 ग्रॅम अंड्यामध्ये काय काय असतं. एका 50 ग्रॅम अंड्यामध्ये 70 कॅलरीज, त्यातील 6 ग्रॅम प्रोटीन आपल्याला त्या अंड्यातून मिळतं. त्या 6 ग्रॅम प्रोटीन बरोबरच इसेन्शियल अमिनो ऍसिड्स, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि विटॅमिन ए, डी, ई, के तसेच विटॅमिन B12, विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचाही मोठा स्रोत अंडी हाच आहे. त्यामुळे दररोजच्या आपल्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये, दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणं हे अगदी गरजेचं आहे. तर अंडी किती खावीत हे आता आपण पाहूयात. अंडी किती खावीत यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. परंतु माझ्या म्हणण्यानुसार आपली ऍक्टिव्हिटी लेवल किती आहे आणि सीझन कोणता आहे यावर आपण अंडी किती खावीत हे डिपेंड करतं. जर तुम्हाला तुमची ऍक्टिव्हिटी लेवल नॉर्मल असेल आणि तुम्ही एक निरोगी व्यक्ती असाल तर तुम्ही दिवसातून 3 ते 4 अंडी खाऊ शकता. 3 ते 4 अंड्यातून आपली प्रोटीनची गरज दिवसाची पूर्ण होते. तसेच इसेन्शियल मिनरल्स, विटॅमिन्स आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे एका निरोगी माणसाने 3 ते 4 अंडी खायला काहीच हरकत नाही. तसेच जर उन्हाळ्याचे दिवस असतील, उन्हाळ्याचा सीझन असेल म्हणजे टेम्परेचर हे 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे असेल तर 4 अंडी खाण्याच्या ऐवजी हे प्रमाण 3 वर असावं. आणि टेम्परेचर जर 30 डिग्रीपेक्षा कमी असेल, हिवाळ्याचे दिवस असतील तर आपण 4 अंडी खायला काहीच हरकत नाही. आणि ज्यांची ऍक्टिव्हिटी लेवल जास्त आहे, जे जिम करतात, हेवी बॉडी बिल्डिंग एक्सरसाइजेस करतात, त्यांचं हे प्रमाण अधिक असलं तरी देखील चालेल. एवढे हे अंडे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. अंड्याबद्दल आणखी एक गैरसमज आढळून येतो की अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये. परंतु खरे न्यूट्रिएंट्स, खरे मिनरल्स, खरे विटॅमिन्स तर अंड्याच्या पिवळ्या भागातच आहेत. आणि कोलेस्ट्रॉल जरी अंड्याच्या पिवळ्या भागाने वाढत असलं तरी हे वाढणारं कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल असतं, जे आपल्या HDL कोलेस्ट्रॉल म्हणून आपण ओळखतो, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणून जे गुड कोलेस्ट्रॉल ओळखलं जातं, त्याची पातळी अंड्यामुळे वाढते. त्यामुळे अंड्यामुळे कोलेस्ट्रॉलवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे डायबेटीस असलेल्या पेशंटनी किंवा कोलेस्ट्रॉल असलेल्या पेशंटनीही डेली 2 अंडे खायला काहीच हरकत नाही. यानंतरचा दुसरा गैरसमज म्हणजे की प्रेग्नन्सीमध्ये अंडे खाऊ नये, नाहीतर बाळाला अंड्याची ॲलर्जी होते. हाही एक मोठा गैरसमज आपल्याला समाजात पसरलेला आढळतो. तर असं काही नाहीये. अंडी ही प्रेग्नंट लेडीजने अवश्य आवर्जून खाल्ली पाहिजेत. गरोदरपणात प्रोटीनची आपली गरज वाढलेली असते. त्यामुळे गरोदरपणात प्रोटीन्स खाण्याचा, अंडे खाण्याचा, प्रथिने आपल्या आहारात असण्याचा फार चांगला उपयोग होतो. त्यामुळे गरोदरपणात अंडी खाल्लीच पाहिजेत. आणि काही ठिकाणी असा एक समज दिसतो की बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत बाळाला अंडे देऊ नये. हाही एक मोठ्या प्रमाणातला गैरसमज आहे. 6 महिन्यानंतर जेव्हा बाळ वरचं अन्न खायला चालू करेल तेव्हा कुस्करून जमेल तसं बाळाला अंड देणं हे अगदी आवश्यक आहे. त्याची प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण होण्यासाठी लहान मुलांना, बाळांना अंडे देणं हे अगदी आवश्यक आहे. 5 वर्षापर्यंतच्या मुलांच्या आहारात दररोज 1 अंड असणं अगदी गरजेचं आहे. त्याने आपली डेली विटॅमिन रिक्वायरमेंट, डेली प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण होते
मुलांचा मेंदू तल्लख राहतो, मुलांचे कॉन्सन्ट्रेशन वाढते, मुलांची अभ्यासातली प्रगती वाढते आणि मुलांची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते. त्यामुळे अंडी खाण्याची सवय मुलांना अगदी लहानपणापासून नक्की लागते. आणखी एक गैरसमज आहे की ब्राऊन एग्स खाल्लेले हे व्हाईट एग्स पेक्षा चांगले असतात. तर असं काही नाहीये. ब्राऊन एग्स आणि व्हाईट एग्स यात फक्त कलरचा फरक आहे. बाकी विटॅमिन मिनरल कंटेंट हा दोन्हीकडे सेम आहे. त्यामुळे ब्राऊन एग्स आणि व्हाईट एग्स याच्यात काही फरक नाहीये. जे अंडे आपल्याला उपलब्ध असेल ते आपण नक्की खावे. परंतु अंडी फार काळ फ्रीजमध्ये साठवून ठेवू नयेत. अंडे 1 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये राहू शकते, परंतु जसे जसे दिवस उलटत जातात तशी तशी त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे अंडी जेवढ्या लवकर अंडी कोंबडीने अंडे दिल्यानंतर जेवढ्या लवकर खाता येईल तेवढ्या लवकर खावे. पहिल्या 2 आठवड्यात म्हणजे पहिल्या 15 दिवसात अंडे खाल्ल्यास त्याचे आपल्याला फायदे भरपूर मिळू शकतात. आणि कोंबडीने अंडे घातल्यानंतर लगेचच ते जर सूर्यप्रकाशात 3 ते 4 तासांसाठी ठेवलं तर त्यातील विटॅमिन डी कंटेंट जवळजवळ 4 पटीने वाढतो आणि त्याचा आपल्या शरीराला उत्तम फायदा होतो. विटॅमिन डी हे अतिशय महत्वाचं विटॅमिन आहे जे आपल्याला अंड्यातून मिळतं आणि विटॅमिन डी हे आपल्या बोन हेल्थसाठी अतिशय आवश्यक आहे. विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी, स्किनसाठी, स्किन टिश्यूज बनण्यासाठी, बॉडी टिश्यूज बनण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. विटॅमिन सी हे आपल्या टीथ हेल्थसाठी महत्वाचं आहे आणि आपल्या इम्युनिटीसाठी विटॅमिन सी हे महत्वाचं आहे. विटॅमिन डी जे आपल्याला कोवळ्या उन्हातून मिळतं ते आपल्या बोन हेल्थसाठी महत्वाचं आहे. विटॅमिन ई आपल्या स्किन हेल्थसाठी महत्वाचं आहे आणि विटॅमिन के हे आपल्यामध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर प्रोथ्रोम्बिन तयार होण्यासाठी, आपल्या जखमा भरून येण्यासाठी महत्वाचं आहे. तर हे सगळे महत्वाचे विटॅमिन्स आपल्याला अंड्यातून मिळतात आणि त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या रोजच्या आहारात अंड हे नक्कीच इन्क्लूड केलं पाहिजे. अंड तुम्ही कसंही खा, त्याची भुर्जी करून खा, ते उकळून खा किंवा त्याचं ऑमलेट बनवून खा, परंतु अंड खाणं महत्वाचं आहे. त्यामुळे डेली 3 ते 4 अंडी आपल्या आहारात असणं हे अगदी महत्वाचं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास, माहितीपूर्ण वाटला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.